संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना फाशी झाली पाहिजे अशी मागणी खासदार बजरंग सोनवणे यांनी केली। धनंजय मुंडे यांनी राजीनामा देऊन चौकशीला सामोरं जावं। 2 तारखेपर्यंत आरोपींना अटक न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा सोनवणे यांनी दिला। खासदार सोनवणे यांनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली। आणि ज्या दिवशी याच्यावर गुन्हा झाला संसदेमध्ये असेल आदरणीय अमित भाई शाह यांची भेट मी घेतली त्या दिवशी खंडणीचा गुन्हा दाखल झालाय। मग ही खंडणीखोर कोण आहे? आदरणीय अण्णा तुम्ही म्हणतात अक्का, त्याचं नाव घ्यायचंय का नाही त्या बक्काचं मला माहित नाही, पण त्याचा मास्टर माइंड कोण आहे? आणि हे आदरणीय धनंजय मुंडे साहेब, तुम्हाला या मंत्रिमंडळात राहायचा नैतिकतेचा अधिकार नाही। तुम्हाला जर खऱ्या अर्थाने या बीड जिल्ह्याला न्याय द्यायचा असाल आणि तुम्ही जर खरंच सत्यवादी असाल, या बीड जिल्ह्याच्या मातीमध्ये तुमचा जन्म झाला असाल तर तुम्ही बीड जिल्ह्याच्या जनतेला सांगून द्या, फेकतो राजीनामा आणि चौकशीला सामोरं जातो। का करत नाही तुम्ही? आता येणाऱ्या नवीन वर्षापर्यंत 2 तारखेपर्यंत जर याचा तपास लागला नाही, याला अटक झाली नाही आणि याला जर तुम्ही पकडून फासावर चढविण्याची कारवाई सुरू केली नाही तर 2 तारखेच्या नंतर दिल्ली असो, महाराष्ट्र असो की बीड मध्ये असो, कुठं ना कुठं पण उपोषणला खासदार म्हणून बसणार आहे असं तुम्हाला सर्वांना जाहीर सांगतो। आणि याच्याबरोबर तुमच्या सर्वांच्या साथीने आपल्याला ही लढाई लढायची।